काल आपण केलं प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोग अपवर्गात दृश्यम. सो येस्टरडे वी स्टार्टेड विथ द त्रिगुणास. आता त्रिगुण म्हटलं की प्रकृती आलं बरं का. म्हणजे हे 2.18 ह्या सूत्रापासनं पतंजली प्रकृतीचं वर्णनाला सुरुवात करतात. Alright, he begins with the description of Prakriti. The Prakriti पहिली गोष्ट ही defines that she is त्रिगुणात्मक, प्रकाश, क्रिया आणि स्थिती. सो सत्व, रज आणि तम. दॅट इज व्हॉट वी रेड येस्टरडे. आज आपण पुढचा सूत्र करणार आहोत 2.19. विशेषा विशेष लिंगमात्रा लिंगानी गुणपर्वाणी. दॅट इज द नेक्स्ट सूत्र. शब्दफोड बघूया. विशेषा विशेष लिंग मात्रा लिंगानी गुणपर्वाणी. शब्दफोड बघूया. विशेषा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विशेषा? विशेष. ओके, डिस्टिंग्विश्ड किंवा बिंग स्पेशल, खास. विशेष म्हणजे खास. सो बिंग स्पेशल किंवा डिस्टिंग्विश्ड असाही अर्थ होतो. आणि अविशेष, त्याचा विरुद्ध शब्द आहे अविशेष. अविशेष कोणाला म्हणणार? सर्वसाधारण. अविशेष इज युनिफॉर्म और अनडायव्हर्सिफाईड और अनडिस्टिंग्विश्ड किंवा अलाइक, एकसारखं. सो अविशेष म्हणजे सर्वसाधारण, एकसारखं. लिंगमात्रा. लिंगमात्रा, आता लिंग इज अन इंडिकेटर. सो लिंगमात्रा विल बी अन इंडिकेटर फिनॉमिनल किंवा डायरेक्टली ऑब्झर्वड. थोडक्यात म्हणायचं तर जे ज्ञात आहे ते. लिंगमात्रा इज दॅट विच इज नोवेबल. जे ज्ञात आहे ते म्हणजे ज्याच्याकडे बघता येतं, ज्याला जाणता येतं, त्याला लिंगमात्रा म्हणतो आपण. राईट, आलं ते लक्षात? हां, ज्ञात म्हणजे नोवेबल. अलिंग, त्याचा विरुद्ध शब्द आहे अलिंगम. आता अलिंगम मीन्स विदाउट इंडिकेशन, विदाउट मार्क और अननोवेबल म्हणजे अज्ञात. ज्ञात आणि अज्ञात. सो ज्ञात इज नोवेबल, अज्ञात इज अननोवेबल. ठीक आहे. सो लिंग मात्रा लिंगम. गुणपर्वाणी. गुणपर्वाणी म्हणजे गुणाचे हे प्रकार आहेत. त्याला त्रिगुण परिवर्तन म्हणतात. दीज आर द स्टेट्स ऑफ द गुणास. गुणपर्वाणी. त्रिगुणा परिवर्तन म्हणजे गुणाचं परिवर्तन जे काय होतं ते विशेष अविशेष लिंग मात्रा अलिंगम असं हे प्रकार होतो. आय विल एक्सप्लेन इट टू यू इन अ बिट. सो दिस इज अ डिस्क्रिप्शन ऑफ प्रकृती. थोडक्यात प्रकृतीचं वर्णन इकडे होत आहे. द गुणास जनरेट देअर कॅरेक्टरिस्टिक डिव्हिजन्स अँड एनर्जीज इन द सियर. तो जो आत्मा आहे, त्या आत्मा ज्या पुरुष जो प्रकृतीकडे बघतो तर प्रकृती 4 रूप दाखवते. ओके, प्रकृती जी आहे ती 4, त्याचे स्टेजेस आहेत, म्हणजे 4 स्टेजेसमध्ये ती दिसते. ह्या स्टेजेस आर विशेष, अविशेष, लिंग आणि आलिंग. ह्याचे जे 4 परिवर्तनाचे जे 4 स्टेजेस आहेत ते आहेत विशेष, अविशेष, लिंग आणि अलिंग. सो देअर स्टेजेस आर डिस्टिंग्विशेबल अँड नॉन डिस्टिंग्विशेबल, डिफरन्शिएबल आणि नॉन डिफरन्शिएबल. लिंग किंवा अलिंग, विशेष, अविशेष. सो हे झाले 4. आता बघा, लिंग असं जर आपण म्हटलं, सो देअरफॉर लिंग, अलिंग, विशेष, अविशेष आर द 4 स्टेट्स ऑफ त्रिगुणा. सो त्रिगुणच्या ह्या 4 अवस्था होतात. लिंग, अलिंग, विशेष, अविशेष हे त्रिगुणाचे 4 अवस्था होतात. ओके, नाउ this sutra analyzes nature or prakriti by identifying the progressive layers of manifestation from the most specific and definable म्हणजे विशेष आणि लिंग मात्रा टू द नॉन स्पेसिफिक अँड नॉन डिफायनेबल म्हणजे अविशेष, अलिंगम, अँड बॅक टू द युनिव्हर्सल म्हणजे उत्पत्ती जिथून. ऑल दीज आर अफेक्टेड अँड चेंज्ड विथ द गुणास. हे जे 4 स्थित्या आहेत ना, सूक्ष्म ते स्थूल आणि स्थूल ते सूक्ष्म, परत सर्कलमध्ये. सो लिंग ते आलिंग ते लिंग होणार, अविशेषापासनं विशेष होणार,
आणि विशेषपासनं परत अविशेष आणि अलिंगमधनं परत अलिंग. तर असे हे 4 अवस्था जे आहेत हे कंटिन्यूस होत राहतात. आणि हे कशामुळे होतात तर त्रिगुणांमुळे होतात. सत्व रज तम मध्ये जो परिवर्तन येतो त्या परिवर्तनामुळे ह्या 4 अवस्था तयार होतात. सो प्रकृतीच्या आपण ह्या 4 अवस्था समजून घेऊया. राईट. आता जर आपण म्हटलं की परब्रह्म, परब्रह्मापासून सुरुवात म्हणजे विच इज प्युअर कॉन्शियसनेस पण नाही, त्याच्या पलीकडे म्हणजे सगळे युनिव्हर्सेस, सगळे ब्रह्मांड कशातनं निर्माण झाले तर ते परब्रह्म. आता ह्या परब्रह्माचे 2 भाग झाले. हे सांख्य तत्वज्ञान आहे. ओके, 2 भाग झाले. एक आहे पुरुष आणि दुसरी आहे प्रकृती. आता पुरुष जो आहे तो प्युअर कॉन्शियसनेस आहे. दॅट इट इज प्युअर कॉन्शियसनेस. आणि प्रकृती जी आहे सांख्यप्रमाणे ह्याचे 24 भाग होतात. टोटल दोन्ही मिळून 25 होणार. सो आत्मा एक आणि 24 प्रिन्सिपल्स किंवा 24 तत्व प्रकृतीचे सांगितले गेलेले आहेत. कुठले कुठले आहेत 24 तत्व? पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, त्याचे 5 तन्मात्रा, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतकरण, असे हे 24 होतात. Yeah, these are the 24 principles or 24 tattvas or elements we can call them. What is a tattva? तत्व कोणाला म्हणतात? त्याच्यासारखं अख्ख्या ब्रह्मांडामध्ये दुसरं नाही, त्याला तत्व म्हणतात. त्याच्यासारखं तोच. उदाहरण, पाण्यासारखं पाणीच, जलतत्वासारखं दुसरं कुठलंच तत्व ब्रह्मांडामध्ये नाही. किंवा अग्नी, तर अग्नीसारखा अग्नीच, ह्याला तत्व म्हणतात. ऑलराईट, वेअर यू विल नॉट फाइंड अनदर ऑफ द सेम काइंड इन द युनिवर्स. सो 24 प्रिन्सिपल्स जे प्रकृतीचे आहेत, पंचमहाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियांचे 5 तन्मात्रा 20 झाले, आणि अंतकर्ण चतुष्ठ, मन बुद्धी अहंकार चित्त, हे झाले त्याचे 4 भाग. सो असं हे 24 तत्व अधिक एक पुरुष जर आपण धरला तर मग एक जीवात्मा वा एक कंप्लीट बीइंग हे तयार होतं. आता इथे उत्पत्ती, एव्होल्युशन, हाऊ डिड द एव्होल्युशन बिगिन, मी चार्ट ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. सो आय विल जस्ट डिस्क्राईब इट वर्बली की प्रकृतीची सुरुवात कुठून होते. प्रकृतीची सुरुवात होते महत्वरनं. सो परब्रह्ममधनं महत इज द कॉस्मिक प्रिन्सिपल. ब्रह्मांडाची शक्ती ज्याला आपण म्हणतो, इट बिगिन्स विथ महत, विच इज द कॉस्मिक इंटेलिजन्स और द कॉस्मिक प्रिन्सिपल. राईट. आता तुम्ही म्हणाल की महत जो आहे हा लिंग तर नाही आहे, राईट, किंवा हा विशेष नाही आहे, मग कसं म्हणता येणार की महत हे प्रकृतीचा भाग आहे. जरी महत कॉन्शियसनेस असलं, जरी कॉस्मिक इंटेलिजन्स ब्रह्मांडाची शक्ती जरी असली, तरी त्याला लिंग म्हणूनच धरलं जातं, कारण तो पुरुषाला दर्शवतो. इट इज कन्सिडर्ड ॲज द लिंग, इट इज कन्सिडर्ड ॲज विशेष, कारण तो बिकॉज इट इंडिकेट्स द पुरुषा, इंडिकेटर आहे तो. राईट. सो बेसिकली द प्रकृती बिगिन्स विथ महत, विच इज द कॉस्मिक इंटेलिजन्स. येस वनश्री, टेल मी. नाही ऐकू येते, व्हॉल्यूम नाही. आता तुम्ही जे सांगितलं ते महत्व सांगितलं का, ब्रह्मांडाची शक्ती आहे? हो हो. युनिव्हर्सल प्रिन्सिपल, कॉस्मिक प्रिन्सिपल तुम्हाला, किंवा ब्रह्मांडाची शक्ती, तुम्हाला जसं नाव द्यायचंय तसं. तर सगळ्यात आधी काय तयार होतं परब्रह्मामधनं? प्रकृतीची सुरुवात कुठून होते? महत तत्वापासनं. हे पहिलं मॅनिफेस्टेशन आहे, अस्तित्वात येण्याची तयारी. पण जरी ते अदृश्य आहे, जरी ते दिसत नाही,
विशेष किंवा लिंग ॲज सच त्याचं नसलं जरी, बॉडी जरी त्याला नसलं तरी तो अस्तित्व दर्शवतो, त्यामुळे त्याला प्रकृतीचा पहिला भाग पकडला गेलाय. ओके, आता हे जे महत आहे, कॉस्मिक इंटेलिजन्स आहे, ह्याच्यातनं व्हॉट गेट्स क्रिएटेड फर्स्ट? लिंक, यू कॅन पुट इट इन अ लाईन. सो इट क्रिएट्स चित्त. चित्त जे आहे हे चित्त त्याच्यातनं तयार होतं, महत मधनं चित्त तयार होतं. आता महत हा कॉस्मिक प्रिन्सिपल होता, तर चित्त इंडिव्हिज्युअल प्रिन्सिपल आहे, इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आहे. तो कॉस्मिक कॉन्शियसनेस किंवा कॉस्मिक इंटेलिजन्स होता. हे इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस किंवा इंडिव्हिज्युअल इंटेलिजन्स इज द चित्त. आता ह्या चित्तपासनं काय तयार होणार? व्हॉट कम्स आउट ऑफ द चित्त? व्हॉट इज क्रिएटेड आउट ऑफ द चित्त? अहंकार, म्हणजे आय सेन्स. चित्तमधनं काय तयार होतं? आय सेन्स, अहंकार, अधिक मानस, मनस आणि बुद्धी. दीज 3 थिंग्स कम आउट ऑफ चित्त. सो महत झालं, चित्त झालं. चित्तमधनं नेक्स्ट इज अहंकार, आय सेन्स प्लस मानस प्लस बुद्धी. ठीक आहे. फ्रॉम दॅट व्हॉट कम्स नेक्स्ट? पुढे काय येतं? आपण सूक्ष्मापासून स्थूलाकडे चाललोय. पुढे काय येतं? तन्मात्रा. व्हॉट कम्स नेक्स्ट? दे आर द तन्मात्रा. तन्मात्रामधनं काय येतं? पंचमहाभूत. What is created out of the tanmatras? The Panchamahabhutas. What comes out of the Panchamahabhutas? Next is Jnanendriya. Jnanendriya. Out of the Panchamahabhutas come Jnanendriya. Jnanendriya madna Karmendriya. Body. Sharira. Karmendriya. Nantar next is Sharira. So the grossest is the body. सगळ्यात स्थूल हे शरीर, सगळ्यात सूक्ष्म महत, आणि त्याच्यामधलं हे सिक्वेन्सिंग. ओके, आय विल जस्ट रिपीट दॅट वन्स. फ्रॉम द महत, विच इज द बिगिनिंग ऑफ द प्रकृती, कम्स द चित्त. फ्रॉम द चित्त अहंकार, मानस अँड बुद्धी. फ्रॉम दॅट कम्स द तन्मात्रा. From that comes the Panchamahabhuta. Then comes the Jnanendriya. Then comes the Karmendriya. And finally the whole body. Alright? ह्याला काय म्हणतात? What is this called? This is called as प्रवृत्ती मार्ग, mutation. This is called as mutation. ह्याला म्हणतात प्रवृत्ती मार्ग. म्हणजे महत्चं ही प्रवृत्ती आहे. It creates evolution is what happens. Right? Mutation is what happens. नाव इफ दिस इज प्रवृत्ती मार्ग अँड आता आपण बॉडीमध्ये आहोत आणि आपल्याला महत्पर्यंत जायचं आहे, व्हॉट मार्ग विल बी दॅट? द रिव्हर्स प्रोसेस इज द निवृत्ती मार्ग. सो द रिव्हर्स प्रोसेस इज कॉल्ड एज द निवृत्ती मार्ग. म्हणजे विशेष ते अविशेष, लिंग टू अलिंग, किंवा यू कॅन से सगुण टू निर्गुण. So the reverse process will be from saguna to nirguna, or you can say from linga to alinga, किंवा from विशेष to अविशेष. ठीक आहे. आणि आपल्याला निवृत्ती मार्गावर आपण आहोत, योग अभ्यास करतोय, म्हणजे आपण वी आर ऑन द निवृत्ती मार्ग. मग आपलं साधन काय आहे निवृत्तीचं? योग हाच आपला साधन आहे. Yes, so yoga is the sadhan or tool for this. आणि निवृत्ती जेव्हा आपण होतोय तेव्हा काय होतोय? आत्मा आणि परमात्माचं योग होतोय. इट्स अ डिवाइन मॅरेज विच इज हॅपनिंग, वेअर अवर आत्मा विल युनाइट टू द परमात्मा. ऑलराइट. Okay, now I want you to make another chart. I will be sending you pictures of this, but I want you to write it down now also. Where does Sattva Raja Tama come over here? हा वनश्री बोल. सगुण मधलं निर्गुण सांगितलं, बरोबर. लिंग अलिंग, मग अविशेष मधनं विशेष येईल ना, का विशेष मधनं अविशेष? विशेष म्हणजे लिंग. लिंग आणि विशेष एकच आहे.
सगुण आहे. लिंग आणि विशेष सगुण आहे. अलिंग आणि अविशेष निर्गुण आहे. सो निर्गुण मधनं सगुण झालो, सगुण मधनं निर्गुण होणार, म्हणजे विशेषावरनं अविशेषावर जाणार, लिंगावरनं अलिंगावर जाणार. हा निवृत्ती मार्ग. आपण अविशेषचा अर्थ सर्वसाधारण असा बघितला ना, हो म्हणून म्हणून विचारते, जर सगुण मधनं निर्गुण जातोय तर मग ते अविशेष टू विशेष असणार का विशेष टू अविशेष, असं मला हो ना विचार. स्वीटी. अविशेष आहे की नाही ते महत, बिकॉज इट्स वन अँड द सेम थिंग. त्याच्यामध्ये विशेष काही नाहीये, एकच आहे. इन कॉमन सर्वांमध्ये महत हा एक वेगळा आहे. मग महत त्याच्यातून एक महत ब्रह्म आत्मा हा अविशेष आहे. इन जनरल युनिव्हर्सल कॉन्शियसनेस हे अविशेष आहे. मग त्याच्यातून विशेष आपण म्हणजे एक जीवात्मा तयार होईल ना. हो, हे विशेष टू अविशेषच राहील. म्हणजे अविशेष कॉमन इन जनरल महत जे आहे ते इन जनरल हे अविशेष आहे, कारण सगळ्यांमध्ये सारखं आहे. क्लिअर नाही. अलिंग अविशेष आहे, महत अविशेष आहे, ब्रह्म अविशेष आहे, कारण तो सगळ्यांमध्ये सारखा आहे, त्याच्यामध्ये विशेष नाहीये. अविशेष म्हणजे जनरल, एव्हरीबडी, इट इज द सेम. विशेष म्हणजे जल विशेष आहे, श्रोत्र अविशेष आहे. प्रत्येकाचं वेगळं इंडिव्हिज्युअल विशेष. हा, त्या हिशोबाने ते एक होतं. अलिंग आणि विशेष, लिंग आणि अलिंग अविशेष, आणि लिंग आणि विशेष. सो जे लिंग आहे ते विशेष आहे, जे अलिंग आहे ते अविशेष आहे. क्लिअर? हो हो. हा, ऑल राईट, वंडरफुल. ओके. महत ही प्रकृतीची सुरुवात आहे. मग महत मध्ये पण त्रिगुण आलेत ना. महत मध्ये त्रिगुण नाही आलेले आहेत, पण महत पुरुष जे परब्रह्म आहे किंवा पुरुष आहे, या पुरुषाकडे पुरुषाला इंडिकेट करतो. मग ते जर आपण लिंग विशेष म्हणत असेल तर मग ते दिसलं म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला ना. हो, ते त्रिगुणांमधून समजेल का गुणातीत आहे पुरुषासारखं. पुरुष गुणातीत आहे, पण पुरुषाला इंडिकेट करणारं महत आहे. महत इज कॉस्मिक इंटेलिजन्स, बुद्धी आहे ती. मग त्याच्यामध्ये गुण असतील ना. हा, मग त्याच्यामध्ये गुण, पण त्याच्यामध्ये सात्विक गुण आहे, एकच गुण आहे. एकच इन द सेन्स सात्विक आहे ते. इट्स द प्युअर कॉन्शियसनेस. ऑल राईट. इट इज मध्ये कोणतं गुण येते. नंतर मग जसं जसं प्रवृत्ती होत जाते ना, तसं तसं गुणांमुळे फरक पडत जातो, आणि तसं तसं मॅनिफेस्टेशन होत जातं, अस्तित्व तयार होत जातं. ऑल राईट. पण टू बिगिन विथ ते प्युअर गुण असतं, म्हणून त्याला सत्वगुण असंही म्हणतो आपण. पण जसं जसं धारण, एक एक गोष्टी धारण होत जाते की नाही, एक एक गोष्ट मॅनिफेस्ट जशी होत जाते, तसं ते त्रिगुणांचं त्याच्यामधले प्रपोर्शन्स बदलत 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 जातात. किंवा महत मध्ये तिन्ही गुण समप्रमाणात असतात. वी कॅन से दॅट. येस, सत्वगुण इज बॅलन्स. सो बॅलन्स ऑफ ऑल थ्री, परफेक्ट बॅलन्स, समप्रमाणात. इट इज द परफेक्ट बॅलन्स. कळलं? म्हणून जेव्हा आपण महत्पर्यंत पोचतो, सबीजच आहे आणि परफेक्टली बॅलन्स्ड असतो त्या मोमेंटमध्ये आपण. आणि तिन्ही गुण जे आहेत ते इक्वली इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कुठल्याही एका गुणाशिवाय एका गुणाचा अभाव असेल तर तो इम्बॅलन्स होतच नाही. म्हणजे त्रिगुण नाही असं होतच नाही. सो ऑल द त्रिगुणाज आर परफेक्टली बॅलन्स्ड. ॲब्सोल्युटली राईट. हां, महत प्रिन्सिपलमध्ये, कॉस्मिक इंटेलिजन्समध्ये. आणि त्या पण इंटेलिजन्स आहे की नाही, कारण त्याला पुरुष दिसतो की नाही त्या महतला, तो महत पुरुषाला दर्शवतोय, म्हणजे अस्तित्वात आहे, म्हणून प्रकृतीचा भाग आहे. आणि प्रकृतीचा भाग यावर ॲब्सोल्युटली राईट, त्रिगुणात्मक आणि परफेक्टली बॅलन्स त्रिगुण. म्हणजे मग जेव्हा आपण संप्रज्ञात मध्ये असू तेव्हा आपण महत्ला जाणून घेऊ शकतो ना. येस, ॲब्सोल्युटली राईट.
महत्ला जाणणारच. सो जिथे निर्विचार संप्रज्ञात हे महत्पर्यंत आपण पोचलेलो. संप्रज्ञान. ओके, इज दिस क्लिअर नाव? राईट. अ, नाव आता आपण हे जे विशेष अविशेष आलिंग, आनंद, सानंद. तू समाधीमध्ये गेलीस, हा समाधीबद्दल बोलतेस आनंद, मी समापत्तीबद्दल बोलते. हा हा हो हो, समापत्ती, बरोबर. ऑल राईट. ओके, आता बघूया. येस, आता नाव व्हॉट, हे जे 4 प्रकार प्रकृतीचे त्यांनी विशेष अविशेष लिंग अलिंग जे दिलेले आहेत, प्रकृतीचे 4 प्रकार, तिथे सत्व रज तमचा खेळ कसा होतो हे बघणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू सी हाऊ द त्रिगुणाज आर कनेक्टेड ओव्हर हिअर. सो सेंटरमध्ये यू राईट अहंकार विच इज आय सेन्स. ओके, आणि आय सेन्सचे 2 भाग करा. मध्ये लिहा अहंकार, अहंकाराचे 2 भाग करा. ऑन युअर लेफ्ट यू राईट सत्व, इल्युमाइंड, लाइटेड, सत्व. आणि ऑन युअर राईट यू राईट तामसिक, स्टेबल, सॉलिड. ठीक आहे. आता सेंटरला राजसिक लिहून दोन्हीकडे ॲरो द्यायचा. सो इट इज अन इम्पेलिंग राजसिक. यू गिव्ह अ डुएल ॲरो, दोन्हीकडे ॲरो जाणार. आता नाव आय विल डिस्क्राईब द सात्विक इल्युमाइंड विच इज लिंग अँड विशेष. लिंग आणि विशेषमधनं काय काय तयार होतं बघा. त्याची देर आर टोटली, दिस इज व्हॉट व्यास भाष्य हॅज गिवन, दॅट देर आर 16 एलिमेंट्स विच कम अंडर लिंग अँड विशेष. आणि हे 16 तत्व म्हणजे कुठले? पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. देन कम्स 5 कर्मेंद्रिय. खाली लिंग आणि विशेष 2 भाग करायचे का मॅडम? मध्ये अहंकार लिहिलेस, आय सेन्स, इगो, हो. आयडेंटिटी, I 2 भाग करायला सांगितले. डावीकडे सत्व लिहा, उजवीकडे तामसिक लिहा, मध्ये राजसिक लिहून दोन्हीकडे ॲरो तामसिक. जाणार. आता मी तुम्हाला सत्वाबद्दल सांगते दोन्हीकडे. की सत्वामधनं काय काय बाहेर पडणार आहे. सत्वा दोन्हीकडचं नाही, मी फक्त एका बाजूचं डावीकडचं सत्वाचं सांगते. सत्वामधनं पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. नेक्स्ट इज पंचकर्मेंद्रिय. काय आहेत 5 कर्मेंद्रिय? पाणी, पाद, वाक, पायू आणि उपस्थ, विच इज आर्म्स, लेग्स, जिव्हा, जिव्हा इज स्पीच, एनस and genitals. These are the 5 कर्मेंद्रियस. Arms, legs, tongue or speech, anus and genitals. These are the 5 कर्मेंद्रियस. After that will come the 5 ज्ञानेंद्रियस. Which are the 5 ज्ञानेंद्रियस? Ears, eyes, nose, tongue and skin. Ears, eyes, nose, tongue and skin. श्रोत्र, चक्षु, घ्राणु, जिव्हा आणि वाक. श्रोत्र, चक्षु, घ्राण किंवा घ्राणू असं म्हणतात. जिव्हा किंवा रसना, जिव्हाला रसना पण म्हणतात. आणि वाक, TVAK लिखतात पण ते वाक. किती झाले? 15 झाले. +1 मनस. हे व्यास भाष्य सेज that these are the 16 elements. हे 16 तत्व जे सात्विक अहंकार मधनं निर्माण होतात. ऑलराईट, ह्याच्यानी अजून क्लॅरिटी मिळेल तुम्हाला. हे सात्विक अहंकार मधनं निर्माण होतात. येस, शेवटचं पंचमहाभूत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अजून एक 16वं मनस. मन, मनस. आता कम टू द राईट हँड साईड. तामसिक. तामसिक मधनं 6 तत्व तयार होतात. 5 तन्मात्रा. 5 तन्मात्रा. तन्मात्रा कुठल्या आहेत? गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. ओके,
सो स्मेल, टेस्ट, फॉर्म, टच अँड साऊंड. स्मेल, टेस्ट, फॉर्म, टच अँड साऊंड 5. आणि 6वं आहे म्युटेटिव्ह इगो म्हटलेलं आहे इकडे, म्हणजे अहंकारच. 6वं आहे अहंकार, पण हा म्युटेटिव्ह इगो आहे. म्हणजे जिथे पहिला जो होता तो फक्त इगो आयडेंटिटी होता, आय सेन्स होता, की अस्मी, आपण अस्मीच्या लेवलला असतो ना, पण इथे मी. ओके, सो दिस इज द मी, म्हणजे पर्सनॅलिटीला दर्शवणारं हे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, तन्मात्रा, पंचमहाभूत असलेली ही मी, हा म्युटेटिव्ह इगो झाला. हा इगो त्याच्यातनं निर्माण होतो त्या आय सेन्समधनं. त्यालाही अहंकार म्हणतात आणि यालाही अहंकार म्हणतात. ऑलराईट. सो 16 तत्व सत्वामधनं आले, 6 तत्व तममधनं आले. सत्व इज प्रकाशित, इल्युमाइंड किंवा लाईटनेस ज्याला आपण म्हणतो. आणि तामसिक काय आहे? स्थिर आहे, अचल, स्थूल आहे, म्हणजे यू कॅन से स्टेबल अँड सॉलिड. सो तामसिक इज स्टेबल अँड सॉलिड. आता मधलं राहिलं राजसिक. आता राजसिक फीडबॅक सिस्टमनी हे सगळे इट गोज बोथ वेज, बिकॉज दॅट इज द फीडबॅक सिस्टम. त्याच्यामध्ये मग मन, बुद्धी, अहंकार वर्किंग राहतं. सो मन, बुद्धी, अहंकार जे आहे या तिन्हीच्या फीडबॅक सिस्टमनी हे सगळं अस्तित्वात येतं. इट कम्स इन टू एक्झिस्टन्स, द होल ऑफ इट. ऑलराईट, इट ऑल कम्स टुगेदर अँड कम्स, जीवात्मा तयार होतो ह्याच्यातनं. बरं, मनचं एक आहे, मनस इज ज्ञानेंद्रिय अँड कर्मेंद्रिय बोथ. ऑलराईट, उभयात्मक म्हणतो ना आपण त्याला, ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही आहे. आणि फीडबॅक सिस्टमनी हे सत्व, रज आणि तम असं ह्याचं वर्किंग चालू राहतं. हे सगळे तत्व जे आहेत 16 अधिक हे 6, ऑलराईट, ऑल ऑफ दीज दे रिव्हॉल्व अराउंड द त्रिगुणास. सगळ्या तत्वांवर त्रिगुणाचा परिणाम होत राहतो. क्लिअर? सो दिस वॉज द सूत्र दॅट वी वर रीडिंग. विशेष विशेष लिंग मात्रा लिंगानी गुणपर्वाणी. सो हे प्रकृतीचं डिस्क्रिप्शन आहे. जिथे अविशेषमधनं विशेष निर्माण झालं, अलिंगमधनं लिंग निर्माण झालं, आणि पुन्हा परत लिंगामधनं अलिंगमध्ये गेलं, विशेषमधनं अविशेषमध्ये गेलं. इज इट क्लिअर? Yeah, so evolution, how did it all come about? This is the thing. I will be sharing the charts with you. All right, and just to show you, त्रिगुणाचा पण एक चार्ट हा मी असा पाठवणार आहे. आता हे पूर्णपणे तमस आहे. सो पूर्णपणे सत्व असतं, पूर्णपणे तमस असतं, हे पूर्णपणे सत्व आहे, आणि हे पूर्णतः राजसिक आहे. आणि मग बाकी त्याचे वेगवेगळे प्रमाणमध्ये आहे. सो सत्व, रज, रज, तम, तम, सत्व, असं हे बॅलन्स ऑफ ऑल 3 असल्यावर हे महत्चं, जे स्मिता म्हणाली की हे महत्चं ते प्रिन्सिपल, की ती त्रिगुण परफेक्टली बॅलन्स्ड आहे ह्याच्यामध्ये. ओके, आय विल बी शेअरिंग दिस चार्ट विथ यू. ऑल गुड? आलं लक्षात? इज इट क्लिअर? नाही, वंडरफुल. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सूत्र. पुढच्या सूत्राकडे वळूया. 2.20. द्रष्टादृशी मात्रा शुद्धोपी प्रत्यय अनुपश्यः. द्रष्टा, लेट मी जस्ट लुक इट ओव्हर हियर. द्रष्टादृशी मात्रः शुद्धोपी प्रत्ययानुपश्य. शब्दफोड आपण बघूया. द्रष्टा, द्रष्टा म्हणजे कोण? द्रष्टा, पुरुष, सियर, विटनेस. दृशी मात्र म्हणजे कोण? अवेअरनेस ओनली, कॉन्शियसनेस ओनली. दृशी मात्र, हा अस्मी जो भाग आहे तो. आणि शुद्ध म्हणजे प्युअर. अपी, अपीचा अर्थ होतो इथे इवन धो असं असलं तरी, तरी लिहिलं तरी चालेल. अपी इज इवन धो. प्रत्यय,
प्रत्यय म्हणजे अनुभव, कॉग्निशन, ट्रस्ट, फेथ, कॉन्फिडन्स असेही प्रत्ययाचे अर्थ होतात. पण मुळात प्रत्यय म्हटलं की अनुभव, जे काय आपल्याला जाणवतो, जे काय आपल्याला दिसतं, जे काय आपल्याला कळतं, ते सगळं प्रत्ययामध्ये येतं, त्याला अनुभव म्हणतो. आणि अनुपश्य, अनुपश्य इज द वन हू सीज, बघणारा, सीइंग अलॉंग विथ कॉग्नायझिंग आयडियाज, ज्याला ते कळतं तो, बघणारा, अनुपश्य असा हा शब्द आहे. ओके, द वन हू सीज और सीइंग अलॉंग विथ और कॉग्नायझिंग आयडियाज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द्रष्टा दृशी मात्रा शुद्धोपी प्रत्यय अनुपश्य? व्हॉट इज द मिनिंग? द सियर इज प्युअर कॉन्शियसनेस, ॲब्सोल्यूट नोवर. जो द्रष्टा आहे तो शुद्ध दृशी मात्रा आहे, म्हणजे ही इज द प्युअर कॉन्शियसनेस, ॲब्सोल्यूट नोवर. त्याला तो सर्वज्ञानी आहे. थोडक्यात त्याला सगळं ज्ञान आहे, त्याला सगळं माहिती आहे, तो सर्वज्ञानी आहे. ऑल्दो प्युअर मॉडिफिकेशन आर विटनेस्ड बाय हिम ॲज अन ऑन लुकर. सो तरी सुद्धा हे जे शुद्ध प्रत्यय आहे, प्रत्यय कोणाची आहे? बुद्धीची आहे. हू टेक्स ऑल द एक्सपिरियन्सेस? इट इज द बुद्धी. सो त्या बुद्धीकडे बघणारा अनुपश्य असा हा द्रष्टा आहे. हे ऑल दिस इज बेस्ड ऑन सांख्य फिलॉसॉफी. ओके, कारण सांख्यामध्ये ते असं म्हटलेलं आहे की पुरुष प्रकृतीचं सगळं, तो प्रकृतीचा द्रष्टा आहे किंवा प्रकृतीचा विटनेस आहे किंवा सगळे प्रकृतीचे अनुभव बघणारा आहे. ऑनलुकर असं म्हटलेलं आहे त्याला. ऑनलुकर, बघणारा, बघणारा म्हणजे अनुपश्य. आणि बुद्धीमध्ये काय चालू आहे? सगळे चित्तवृत्ती हे बुद्धी मध्ये चालू असतात किंवा चित्तामध्ये चालू असतात. ऑल मॉडिफिकेशन्स, ऑल मुवमेंट्स आर हॅपनिंग इन द बुद्धी, इन द चित्त, हाऊ एव्हर यू वॉन्ट टू से इट, राईट? सो इथे सिम्पल म्हणतायत की द्रष्टा जो आहे तो सर्वज्ञानी आहे, तो शुद्ध आहे आणि तो प्रत्ययाकडे बघत असतो. अनुपश्य म्हणून प्रत्ययाकडे बघत असतो. म्हणजे प्रकृतीचे सगळे अनुभव आहे ना, त्याच्याकडे हा फक्त द्रष्टा जो आहे तो फक्त त्याकडे बघत असतो, असा अर्थ इकडे दिलेला आहे. आता टू अंडरस्टँड दिस बेटर, हा जे द्रष्टा आणि दृश्यमात्रा, म्हणजे द्रष्टा म्हणजे पुरुष, दृश्यमात्रा दिसणारं म्हणजे प्रकृती, हे दोन्ही शब्द द्रश ह्या शब्दावरनं येतात. त्याचं मूळ जे आहे ते द्रश आहे. आता द्रश म्हणजे बघणे. आता पुरुष प्रकृतीकडे बघतोय हे पण बघणं झालं, राईट? आणि प्रकृती दिसते हे पण बघणंच झालं की नाही, राईट? विजिबिलिटी इज ऑल्सो सीन अँड टू लुक इज ऑल्सो टू सी. सो द्रश ह्या शब्दावरनं हे व्यास भाष्यामध्ये त्यांनी ह्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इट इम्प्लाइज दॅट पुरुष इज नॉट द सियर इन द युजल मिनिंग. बरं, आता पुरुष सगळे अनुभव घेतो किंवा पुरुषाला सांख्यमध्ये असं म्हटलेलं आहे की पुरुषाला मनुष्य अनुभव घ्यायचा असतो. मी म्हणत असते ना, वी आर डिवाइन बीइंग्स हू हॅव कम हिअर फॉर अ ह्युमन एक्सपिरियन्स. हे नेहमी सांगत असते मी. तर तो अनुभव त्या आत्म्याला अनुभव घ्यायचेत असं आपण म्हणतो, सांख्यामध्ये म्हणणं आहे. पण तो अनुभव आणि दृश्याचा अनुभव म्हणजे प्रत्यय ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ऑलराईट, दिस इज बेसिकली वी हॅव टू अंडरस्टँड दॅट it implies that the purusha is not the seer in the usual meaning, because that would be imputing quality and action to the purusha who is beyond both. सो अनुभव घेणे, प्रत्यय घेणे असं आपण म्हटलं की द्रष्टा प्रत्यय घेतोय, जो आत्मा आहे तोच सगळे अनुभव घेतोय असं जर आपण म्हटलं रेग्युलर अर्थाने, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी येणार. एक तर क्वालिटी येणार आणि दुसरं कर्म, ॲक्शन येणार. आणि जो द्रष्टा आहे, जो आत्मा आहे, जो पुरुष आहे, हे या दोन्ही गोष्टीच्या परा आहे, ह्याच्या पलीकडचा आहे. तो कुठेही इन्व्हॉल्व होत नाही. ऑलराईट, सो दिस वी हॅव टू अंडरस्टँड की कुठे सम प्लेसेस दे विल से दॅट द पुरुष इज टेकिंग द एक्सपिरियन्स. पुरुष प्रत्यय घेत असतो, प्रकृतीचे प्रत्यय सगळेच पुरुष घेत असतो, असं वाक्य टाकलं तर आपण कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेतो त्या अर्थाने
नाही समजायचं. ओके, बिकॉज पुरुष ह्या कर्माच्या पलीकडेच आहे तो. राईट, वी सॉ ऑल द डिस्क्रिप्शन ऑफ द पुरुषा ऑलरेडी. पतंजलीने ईश्वर आणि त्या सगळ्याचं वर्णन आपल्याला दिलेलं आहे. सो दृशी मात्रा इज अ क्लोजर अप्रॉक्झिमेशन ऑफ पुरुषा. म्हणजे पुरुष जो आहे तो दृशी मात्रा म्हणून बघत असतो. सो दृशी मात्रा म्हणजे ऑब्झर्वर. ओके, द्रष्टा दृशी मात्रा जे म्हटलेलं आहे ना, द्रष्टा दृशी मात्रा शुद्ध अपि प्रत्यय अनुपश्य, तर तो फक्त विटनेस आहे. ही इज कॉन्शियसनेस, अवेअरनेस ओनली, असा अर्थ होतो त्याचा. नाव अजून लेट अस अंडरस्टँड इट, त्याचे पॉइंटर्स बघूया आपण जरा. द प्युअर सोल टेंड्स टू सी थ्रू इट्स एजंट द बुद्धी. दिस इज द फर्स्ट पॉइंट दॅट आय हॅव नोटेड ओव्हर हिअर, की बुद्धीच्या माध्यमातनं आत्मा सगळं बघत असते. माध्यम कोण आहे आत्म्याचं बघण्यासाठी? तर बुद्धी आहे. ऑलराईट. दुसरं, सियर म्हणजे आत्मा म्हणजे द्रष्टा. मॅम आवाज नाही येते तुमचा. आवाज नाही येते? आला आता? येतोय. येतोय? ऑलराईट, ठीक आहे. मध्येच अनस्टेबल इंटरनेट असं येऊन गेलं. इट्स ओके. थोडं एक सेकंड पुरतं ते ब्रेक आला असेल. ऑलराईट. दुसरा पॉइंट आहे की द्रष्टा हा इम्युटेबल नोवर आहे आणि नोवर ग्रहित म्युटेबल नोवर आहे. म्हणजे बुद्धी जी आहे ना, ही जेव्हा ज्ञान घेते किंवा प्रत्यय घेते तेव्हा त्याच्यामध्ये परिणाम असतात. पण आत्मा जो ज्ञान घेतोय किंवा आत्मा जी काही द्रष्टा म्हणून बघतोय तिथे काहीही फरक पडत नाही. ऑलराईट. सो म्हणून त्याला इम्युटेबल नोवर आणि म्युटेबल नोवर असे शब्दाचे अर्थ दिलेले आहेत. आय एम द नोवर असं जर आपण म्हटलं, आय एम द नोवर, मला मी जाणता आहे किंवा मी जाणणारा आहे, तर हा जो जाणणारा आहे तो काय आहे? ग्रहित आहे किंवा जाणणारा नोवर आहे. वेन वी से दॅट. सियर म्हणजे द्रष्टा हा जो आणि दृश्य हे जरी दोघंही बघणारे असलेल तरी दोघांच्या बघण्यामध्ये प्रचंड फरक आहे. सो सियर अँड द नोवर आर सिमिलर बट दे आर नॉट द सेम. सो द सियर जाणणारा कोण आहे? बुद्धी आहे. बघतोय कोण? द्रष्टा म्हणून आत्मा. दोघंही बघता आहेत पण दोघांच्या बघण्यामध्ये प्रचंड फरक आहे. बघणंच आहे पण बघणं हे वेगवेगळ्या अर्थांनी आहे. जे बुद्धीचं जे बघणं आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडणार आहे. इट इज म्युटेबल. पण आत्म्याचं जे बघणं आहे ते इम्म्युटेबल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच परिवर्तन घडणार नाही. आता आपण ना थोडंसं 2 कॉलम बनवून बुद्धी आणि पुरुषामधला फरक जरा नोट करून घ्या की ह्या दोन्ही, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. अनलेस अँड अंटिल वी अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बुद्धी, द इंटेलिजन्स अँड द द्रष्टा, द सियर, द आत्मा, वी विल आपण दॅट इज द अज्ञान. ओके. अविद्या त्याचीच आहे आणि सगळा सुखदुःखाचा खेळ किंवा आपलं जन्म मरणाचे फेरे इज बिकॉज वी आर नॉट एबल टू डिफरन्शिएट. सो ॲटलिस्ट इंटेलेक्च्युअली तरी आपण समजून घेऊया. सी, बुद्धी पहिला पॉइंट आहे म्युटेबल आहे म्हणजे बदलणारी आहे. आणि बुद्धी कधी कधी जाणते, कधी कधी जाणू शकत नाही. सो जाणणं आणि नाही जाणणं हे दोन्ही तिच्यामध्ये घडतं. म्युटेबल आहे. समटाइम्स नोन अँड समटाइम्स नॉट नोन. आता पुरुष इम्म्युटेबल आहे म्हणजे ऑलवेज नोन, सर्वज्ञ, सर्व ज्ञान त्याला आहे. सो असा हा बुद्धी म्युटेबल आणि पुरुष इम्म्युटेबल. दुसरं, बुद्धी इज अ मीन्स म्हणजे बुद्धी इज साधन. इट इज बुद्धी इज द टूल or you can say it is the means. And purusha is an end in himself.
द पुरुषा इज एन एंड इन हिमसेल्फ. म्हणजे पुरुष पूर्णत्व आहे, तोच सुरुवात आणि सुरुवात आणि अंत त्याला नाहीच ऍक्च्युली. ऑल राईट. सो ही इज अन एंड इन हिमसेल्फ. त्याच्यामध्ये काही ऍड काही मायनस. ओम पूर्णमदम पूर्णमिद जे म्हणतो ना आपण, पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते, तो इट इज कम्प्लीट. पुरुषा इज कम्प्लीट इन हिमसेल्फ. राईट. थर्ड पॉइंट, बुद्धी इज अनकॉन्शियस आणि पुरुषा इज कॉन्शियस. अनकंडिशन्ड कॉन्शियसनेस किंवा प्युअर कॉन्शियसनेस हे पुरुषाचं चित्त आहे, सच्चित्त आहे तो. सो पुरुष सच्चित आहे, पण बुद्धी जी आहे ती अज्ञान आहे. म्हणून तिला ज्ञान प्राप्त करावं लागतं, कारण ती अज्ञान आहे, अनकॉन्शियस आहे. लेट अस टेक एन एक्झाम्पल. आय नो माय सेल्फ. जर मी असं म्हटलं की मला साक्षात्कार झाला, आय नो माय सेल्फ, असं जर मी म्हटलं, तर तो आय आहे ना, तो अनकॉन्शियस भाग आहे आणि तो मायसेल्फ आहे, तो रिफ्लेक्शन आहे. ऑलराईट. सो अनकॉन्शियस आहे. यू रिअली म्हणजे ॲक्च्युली मेमरीमधनं आय नो माय सेल्फ हे येऊ शकतं. बट व्हेरी फनीली अगर तुम कहते हो की आय नो माय सेल्फ, तर तिथेच तुमचं चेकमेट होतं आणि तुम्ही गेम हारता. ऑलराईट. दिस इज लाईक द एंड ऑफ इट. सी, अनकॉन्शियस स्टेट ज्याला आपण म्हणतो, ही अनकॉन्शियस स्टेट पण त्रिगुणात्मक आहे. सो बुद्धी त्रिगुणात्मक आहे. चौथा पॉइंट, बुद्धी त्रिगुणात्मक आणि आत्मा गुणातीत, बियॉन्ड द गुणास. ऑलराईट. सो आत्मा इज गुणातीत, ऑलवेज कॉन्शियस. मग ओके, सो नाव दिस इज क्लिअर. बुद्धी आणि आत्मा ह्याच्यामधला फरक. द्रष्टा दृशी मात्र शुद्ध अपि प्रत्यय अनुपश्य. कसा हा विटनेसर किंवा कसा हा द्रष्टा कसा तयार होतो. मग मला सांगा की बुद्धी आणि आत्मा ह्याच्यामध्ये गल्लत कोण घालतं? हू मिस्टेक्स द बुद्धी फॉर द आत्मा अँड द आत्मा फॉर द बुद्धी? Who is it that perceives the buddhi and the atma is identical? म्हणजे तो प्रकाश दिसला की बुद्धीचा प्रकाश आहे, त्यालाच आत्माचा प्रकाश कोण जाणतं? मी, द इगो. ओके, इट इज द इगो. कसं काय? का बरं ही चूक का करतो अहंकार? दोन गोष्टींमुळे. बाय मिसएप्रिहेन्शन अँड मेमरी ऑफ संस्काराज. पूर्व संस्कार जे आहेत आणि गैरसमज. दोरीला साप म्हणतो ना आपण, जसं विकल्प सारखं. सो हे कर्मसंस्कार जे स्मृतीमधनं येतात आणि मिसएप्रिहेन्शन म्हणजे जो विकल्प आहे, ह्याच्यामुळे अहंकार जो आहे तो बुद्धी आणि पुरुषाला एक समजून बसतो. ऑलराईट. आय होप दोन्ही सूत्र क्लिअर झालेले आहेत. या आय थिंक टुडे वी विल स्टॉप हिअर. दोन्ही सूत्र एकदम क्लिअर झालेले आहेत या त्रिगुणाचे. आणि गो थ्रू द कॉस्मोजेनी की सुरुवात महत्पासनं कुठपर्यंत, आणि यू कॅन गो थ्रू ऑल दोज डिटेलिंग्स. ऑलराईट, जेवढे भाग आहेत ते. अँड टुमॉरो वी विल बी टेकिंग अप द नेक्स्ट सूत्र.